जावळी विजयाचे कारण काय होते त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे आणि आज आपण बोलणार आहोत जावळी विजयाचे महत्त्व काय आहे ते, म्हणजे स्वराज्यावरती काय परिणाम झाले जेव्हा जावळीचा प्रदेश संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला, त्याचं महत्त्व नेमकं काय आहे, त्याचे परिणाम काय झाले संपूर्णपणे याविषयी आता आपण माहिती घेणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, स्वराज्याचे कार्य सुलभ झाले म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचा संपूर्ण प्रदेश जिंकून घेतला आणि चंद्रराव मोरेला त्यांनी हाकलून दिलं किंवा शेवटी जरा ठार केलेले, तर त्यानंतर स्वराज्यावरती नेमके परिणाम काय झाले, तर एक तर स्वराज्याचे कार्य सुलभ झाले म्हणजे जे काही सरदार होते, जहागीरदार होते, देशमुख होते यांच्यावरती संपूर्णपणे वचक निर्माण झालेला आहे. त्यामुळे स्वराज्याचे जे कार्य होतं ते सुलभ झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. आता कुठली जास्त अडचण येणार नव्हती, कारण अनेक सरदारांना, अनेक देशमुखांना, अनेक जे काही त्यावेळेचे अधिकारी होते जे त्रास देत होते जनतेला, त्या सगळ्याला समजत होतं की आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आता राज्य चालणार आहे, आता आदिलशाहीचं राज्य चालणार नाही. त्यामुळे एक प्रकारचं काय झालेलं होतं, वचक निर्माण झालेला होता. आता स्वराज्य सीमेचा विस्तार झालेला होता, म्हणजे संपूर्ण कोकणाचा जो भाग आहे तो जावळीच्या विजयामुळे स्वराज्यामध्ये आता आलेला होता. सर्व जे काही कोकणाच्या वाटा आहे, घाटमार्ग आहे, ते सर्व शिवरायांच्या वर्चस्वाखाली आलेलं होतं. म्हणजे स्वराज्यामध्ये संपूर्ण कोकणाचा भाग आलेला होता, तिथल्या वाटा, कारण व्यापार खूप मोठा आहे ना कोकण आणि आपला देश भाग म्हटलं जायचं, म्हणजे महाराष्ट्र आणि कोकण यात जे काही रस्ते, जे वाटा आहे ते संपूर्ण स्वराज्यामध्ये आल्यामुळे आता व्यापार वाढणार होता आणि अतिशय महत्त्वाचा असा सीमेचा विस्तार झालेला होता. आता ही जी मावळा सीमेची प्राप्ती आहे, म्हणजे जवळजवळ असं म्हणतात की चंद्रराव मोरेचे 12,000 सैन्य अशी नोंद आहे त्या पुस्तकाने की 12,000 सैन्य ज्या टाइमाला चंद्रराव मोरे पळून गेला तेव्हा सर्व सैनिक आलं छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यामुळं सैन्याची सगळ्यात जास्त प्राप्त झालेली आहे. आणि जे काही तिथे मावळे होते ते सुद्धा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत किंवा त्यांनी काय केलंय, शिवरायांच्या सैन्यालाच पसंती दिलेली आहे. आता आदिलशाहीकडे गुलाम म्हणून जगायचं नाही, आता स्वतंत्रपणे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आपण सैनिक म्हणून काम करायचं, ही अतिशय चांगली भावना सैनिकांच्या मध्ये निर्माण झालेली होती. आता स्वराज्य बांधण्यासाठी अपार धन प्राप्ती, म्हणजे ज्या टाइमाला चंद्रराव मोरे पळून गेला त्या टाइमाला सर्व संपत्ती सोडून गेला होता, ती सर्व धन संपत्ती म्हणजे आपली पिढीजात संपत्ती त्याच्याकडे होती, ती सर्व संपत्ती कुणाकडे आली, आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे आली. त्यामुळे ती संपत्ती कोकणाचा संपूर्ण भाग, सगळा जावळी प्रदेश, सर्व सैन्य लक्षात घ्या त्यावेळेस काय असेल ते हत्यारे, शस्त्र, घोडे सगळं काही जावळीच्या विजयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेलं होतं. हेच त्यांनी पैसे घेऊन काय केलं आहे, संपत्ती घेऊन किल्ले बांधलेले आहेत, सैन्य उभारलेलं आहे. लक्षात घ्या, आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो पैसा आला की कुठेतरी जातो, पण इथं काय केलंय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पैशाचा, त्या धनसंपत्तीचा उपयोग सैन्यासाठी केलेला आहे, स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता कोकणातील इतर प्रदेशांची प्राप्ती म्हणजे कोकण आला तर काय होतं, कोकणाजवळचा आसपासचा सगळा संपूर्ण भाग स्वराज्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे आरमार आता बांधण्यास सुरुवात केलेली आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज संबंध कोणाशी आला, कोकणाशी आला. कोकणाला काय येतं, समुद्र किनारपट्टी आली, समुद्र आला काय होतं, बांध म्हणजे जहाज बांधण्याचा व्यवसाय किंवा आता इथे त्यांना आरमार उभा करण्याची इथं पूर्णपणे संधी मिळालेली आहे. म्हणजे कोकणामध्ये भिवंडी असेल, जलसमुद्र असेल किंवा आता आपण सिंधुदुर्ग असेल, सगळाच भाग त्यांच्यामध्ये आलेला होता. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज आरमार बांधण्यास सुरुवात केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता सागरी सत्ता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या विजयामुळे संपूर्ण कोकण त्यांच्या कार्यामध्ये आलेल्यामुळं पुढे आता इंग्रज म्हणजे काही परकीय शत्रू होते, आपण इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज हे परकीय शत्रू आहेत, ठीक आहे. तर हे परकीय शत्रूशी त्यांचा संबंध यायला लागलेला होता. आता स्वराज्यामध्ये काय उत्साह निर्माण झालेला होता, म्हणजे या विजयामुळे जनतेमध्ये एक प्रकारे स्वतंत्र जगण्याची भावना निर्माण झालेली होती. या विजयामुळे जनतेमध्ये किंवा रयतेमध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली होती की आता आपलं स्वतंत्र राज्य निर्माण होणार आहे, आता आपण कुणाचा तरी गुलाम म्हणून जगायचं नाही. आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही यांचे गुलाम म्हणून जगण्यापेक्षा स्वराज्यामध्ये स्वतंत्रपणे आपण जगूया, हा उत्साह संपूर्ण रयतेमध्ये, जनतेमध्ये, सैन्यामध्ये निर्माण झालेला होता. किल्ल्यांची बांधकामे सुरू झाली आणि दुरुस्ती पण सुरू झाली.
जे काय आपण म्हणतो की जाऊचे जेवण काय झालं, रायगडला स्वराज्यामध्ये आलेला होता. रायगड काय पूर्ण काय ठेवलं, रायगड हीच काय झालेली आहे, पुढं राजधानी झालेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाचं असं याच्यामध्ये पॉईंट आहे की जावळी विजयामुळे रायगड किल्ला ताब्यामध्ये आला, तोच पुढे रायगड किल्ला झाला. ठीक आहे, म्हणजे किल्ल्यांची बांधकामे आणि दुरुस्ती यावेळी सुरू झालेली होती. त्यामुळे लोकांच्या मध्ये उत्साह निर्माण होईल, त्यांना आपलंच राज्य निर्माण होणार आहे. आता कुणाचे आपण तुला जगायचं नाही. आता इथं आदिलशाहीला धक्का बसला, म्हणजे जावळीवर आक्रमण झालं म्हणजे काय झालं, प्रत्यक्ष आदिलशाही सत्तेवरती आक्रमण झालं. हे लक्षात घ्या, तिथं मोहम्मद आदिलशाही तिथला त्याचा जो राजा होता तो आजारी पडलेला होता, मृत्यूशय्येवरती होता. त्यामुळे आधीच सैन्याला भीती होती. त्यांची जी बेगम होती, बडी बेगम साहेबा ती राज्य करत होती. त्यामुळे तेवढ्या लांबून त्यांना इकडे नियंत्रण ठेवणं सोपं नव्हतं. त्यामध्ये जावळीवरती आक्रमण झाल्यामुळे पूर्णपणे आदिलशाहीवर आक्रमण झालं असं सैन्यामध्ये भीती निर्माण झाली. जे काही देशमुख होते, जे हाकीदार होते, त्यांचे सरदार होते, त्यांच्यावरती वचक निर्माण झालेला होता की बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं स्वराज्य निर्माण होणार आहे आणि आता आपल्या आदिलशाहीला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आदिलशाहीचा धक्का बसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा वाढलेला होता. आता आदिलशाही दरबारामध्ये जेवढे काही सरदार होते, जहागीरदार होते, त्या सगळ्यांच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आता वचक निर्माण झालेला होता. एक प्रकारे आदिलशाही दरबारावरती दरारा निर्माण झालेला होता की आता स्वतंत्र असलेले महाराष्ट्रामध्ये जे काही मराठी आहेत ते वेगळं स्वराज्यामध्ये जाणार, एक मोठं स्वराज्य निर्माण होणार आणि ते आपल्या आदिलशाहीला धोका आहे असं तिथल्या लोकांना वाटत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं. हे अतिशय महत्त्वाचे असे परिणाम होतो किंवा जावळी विजयाचे महत्त्व हे तुम्ही पॉईंट जवळजवळ तुमचे 8 ते 9 हे जे काही पॉईंट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे.